कोल्हापुरातील कागल म्हणजे राजकीय विद्यापीठ अशी याची ओळख. या कागलमध्ये अनेकदा राजकीय समीकरणं बदलताना पाहायला मिळतात. गेल्या निवडणुकीला ज्यांनी पाठिंबा दिला ते आगामी निवडणुकीत साथ देतील का याची इथे शाश्वती नाही. गटातटाच्या राजकारणावर येथील सगळी राजकीय गणितं ठरतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यावर आता पुन्हा एकदा कोल्हापुरातील हे राजकीय विद्यापीठ चर्चेत आलंय, ते एका पक्षप्रवेशामुळे. विधानसभेला मुश्रीफांच्या विजयात ज्यांनी मोलाची साथ दिली ते ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांचा हा भाजप पक्षप्रवेश. हा पक्षप्रवेश मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून आगामी निवडणुकीत कागलमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना मोठं बळ मिळणार हे निश्चित. माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरीश सिंह घाटगे यांनीही पक्षप्रवेश केलाय. घाटगे यांच्या राजकीय प्रवासाविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. संजय घाटगे यांनी जनता दल, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष आणि पुन्हा शिवसेना ठाकरे गट असा राजकीय प्रवास केलाय आणि आता ते भाजप पक्षात प्रवेश करतायत. विधानसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देणारे हे संजय घाटगे, ज्यांनी स्वतः मुश्रीफ यांच्याच विरोधात 6 वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. या 6 निवडणुकांमध्ये एकदाच त्यांना आमदारकीचा गुलाल लागला, तो म्हणजे 1998च्या पोटनिवडणुकीत. त्यानंतर तब्बल 5 निवडणुका त्यांनी लढवल्या, पण कागलच्या राजकारणात मुश्रीफांची घट्ट पकड निर्माण झाल्यानं घाटगेंच्या गळ्यात पुन्हा काही विजयश्रीची माळ पडण्याचा योग आला नाही. संजय घाटगे यांनी लढवलेल्या निवडणुका: 1990 जनता दलाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, परंतु दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून पराभव. 1998 पोटनिवडणुकीत हसन मुश्रीफ यांचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी. 1999 काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, परंतु पराभव झाला. 2004 शिवसेनेकडून उमेदवार, परंतु पराभूत झाले. 2009 राजू शेट्टींच्या स्वाभिमानीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले, परंतु पुन्हा एकदा पदरी पराभव पडला. 2014 शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण पुन्हा एकदा पराभूत झाले. 2019 शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले, परंतु इथेही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत घाटगे पितापुत्रांनी इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा दिला होता. छत्रपती यांचा प्रचार करण्यासाठी तसंच उमेदवारी अर्ज भरतानाही घाटगे त्यांच्यासोबत होते. परंतु लोकसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच घाटगे यांनी कागलमध्ये मुश्रीफ यांना पाठिंबा दिला. 2 निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका घाटगे यांनी घेतल्यामुळे विधानसभेला कार्यकर्ते मात्र संभ्रमात होते. परंतु भाजपला सोडचिठ्ठी दिलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार असलेले समरजित घाटगे यांच्यासाठी महायुतीने आखलेला चक्रव्यूह यशस्वी ठरला. संजय घाटगे गटानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना 2024ची विधानसभा निवडणूक लढवण्यात आणि त्याचबरोबर त्यांना विजय मिळवून देण्यासाठी लाख मोलाची साथ दिली. त्यानंतर घाटगे यांचा भाजप पक्षप्रवेश होणार याची जिल्ह्यात चर्चा होतीच. मंगळवारी हा पक्षप्रवेश झाला आणि या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. हसन मुश्रीफ यांना संजय घाटगे यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बदल्यात त्यांना जिल्हा बँकेवर स्वीकृत संचालक पद मिळालं. आता पक्षप्रवेशही झालाय, त्यामुळे कागलमध्ये समरजित घाटगे यांनी भाजपला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे माजी आमदार घाटगे यांच्यासाठी भाजपकडून सुवर्ण संधी देण्यात आली. या संधीचं सोनं करण्यासाठी घाटगे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीत कोणती जबाबदारी दिली जाणार याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागले. संजय घाटगे यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे इकडं ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून जिल्ह्याची स्थिती काही सावरता येईना अशीच झालेली आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.